तर तुम्ही जे नाम घेतलं, तुम्ही पण एक ब्रह्म घेतलं का नाही मला? बरोबर आहे, एक अक्षर घेतले. आता ते काय सांगतं ते नको माहित पाहिजे, माहिती पाहिजे, काय ज्ञान सांग, काय सांगतात काय नाही सांगतात, मग ते माहित पाहिजे. ते नाही नुसतं हाजरी लावायला येत नको तो. ज्ञान करून मुक्ती नगरी आहे, भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय मोक्ष नाही. मोक्ष कधी मिळतो? जेव्हा मुक्ती मिळवली जाते सगळ्यात. नाही बाबा, हे काही आपल्याकडे कुणीच येणार नाही. आसक्ती काढून घ्यायची. हा, आसक्ती काढली की मुक्तीच आहे. आसक्ती तोपर्यंत मुक्ती जवळ असून तरी कशी मिळेल? आसक्ती सगळ्यातच. आसक्ती कमी करा, मुक्ती आपोआप तुम्हाला मिळेल. आणि मुक्ती जर झाली तर मोक्ष काय मोहाचा शय झाल्याशिवाय राहतच नाही. पण डायरेक्ट मोक्ष मागायचं. पहिले आसक्तीतून मुक्ती मिळवा. मुक्ती कधी मिळते? भक्तीशिवाय मुक्ती नाही. आणि मुक्ती आली तरच मोक्ष आहे. मोहाचा क्षय होतो की नाही? बरोबर आहे. मग बरोबर आहे, आपण प्रेम कोणाला केलं हेच कळलं. आकाराला केलं का निराकाराला? बिलकुल नाही. दुकानात जाईपर्यंत आपण नामच घेत चाललो. दुकान आल्यानंतर काय केलं आपण? नाम सोडलं आणि त्यातलं मालच बरोबर. बरोबर आहे. घरात आल्यानंतर परत त्या दुकानाचं नाव ठेवावं, निंदा करायला लागलो. असंच आहे तसंच आहे, नकलीच माल भरलाय, नियंत्रण. मालाची निंदा नाही झाली, त्या ब्रह्माची निंदा आपण केली. म्हणून आपल्याला वर येता येईल, कारण आपण त्या ब्रह्मदेवाची निंदा करतो, ज्यांनी हे ब्रह्माकडेच काम दिलंय ना. मग आपण डायरेक्ट काय करतो? ब्रह्माची निंदा करतो. म्हणून ब्रह्म तिथं माया. निंदा पण करतो मायाची. काही बरोबर नाही, बरोबर नाही. आकाराची निंदा म्हणजे निराकाराचीच निंदा. मग आपण काय करतो? नावं घेऊन करतो, म्हणून आपल्यावरती बिल पाडलं जातं. तिने ब्रह्माची निंदा केली. मालाची करायची होती. हे खराब आहे, हे खराब होऊ शकतो, याची करावाय काही नाही. चाबी होती पण खराब आहे. पण सारखं झाल म्हणून करू नका. कुणाचाही नाव घेऊन तुम्ही निंदा करता ना, त्या ब्रह्म नावाच्या शक्तीची निंदा करता. कारण ती ब्रह्मा झाली ना शक्ती. आता हे सगळं आलं, ब्रह्मा लक्षात आलं. हे बघा, ब्रह्मा 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 आहे ना. आता हे आपल्याला मोक्ष देणार आहे का? तर नाही. ब्रह्म तिथं माया आपलं नाही. आता आपल्याला पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान मिळालं पाहिजे. आत्मज्ञान पाहिजे. आता आत्म हे ज्ञान कोणाला आहे? आत्म्याला आहे का ब्रह्माला? आत्म्याला. का कल्याण अक्षराला दिले जाते? नाही. आता आपण हे ज्ञान मिळते आत्म्याला. आत्म्याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही. बरोबर आहे. आता विचार करा, तुम्ही एका दुकानात गेलेले, तिथं लिहिलेलं आहे की ओम साई स्वीट होम. ओम साई स्वीट होम. आता तुम्ही ओम साई हे दुकानाचं नाव आहे, बरोबर आहे. आतमध्ये सगळं स्वीट आहे. तो बसला विकणारा तो स्वीट होम आहे. तो कोण झाला? आत्मा झाला ना त्या दुकानाचा. तो मालक झाला, तो आत्मा झाला का नाही? बरोबर आहे. तुम्ही कोण आहे? शरद मालक आहे. पण मालकाच्या नंतर मालक कमी, नोकर जास्त. मालकाचं काम असतं ना की हे भरायचं ते भरायचं, खराब ते काढून टाक रे माल, चांगलं माल भरा. मालकाचं काम आहे. तसं आपण बघितलं पाहिजे ना, आपल्यात चांगलं काय आणि वाईट काय. आपण आपल्याला लक्षच नाही. आपण दुसऱ्यांना बारीकतीने एकदम बारीक दिसायला साडीची झालर वगैरे नाही वाटली, काय करायचं? तिला आवडली ती सिलेबस ब्लाऊज घातलं, कसल्या बाहेर दिसत होती, तुला आवडत, तुला नको पण असते. तुम्हाला काय पडलंय? तुम्ही तुमचं बघा. कारण तिला नटवणारी रती आहे. कामदेव रतीला असं वाटलं लय अहंकार आहे ना, हिला अशी वेगळीच नटवली. अजून रतीने तिला नटवली, ती नटली. तिला सांगितलं तू एक नंबर छान दिसती. तिच्या डोक्यात काय झालं? छान दिसत. पण लोकांना तशी दृष्टी नाही दिली ना. लोकांना ते अजिबात आवडत नव्हतं, पण ती तशीच मिरवत होती ना अख्ख्या लग्न होईपर्यंत. तिने स्तुती सुमना मिळाली का? तिने त्याचं कौतुक केलं. तिला उलट रतीने काय सांगितलं होतं? तुम्ही इतकं छान दिसता ना, सगळं जळते ना.
सगळ्यांची चाळ ठेवली. तुम्ही अजिबात लक्ष घालायचं नाही. तिला लक्ष कुठे घालायचं? सगळ्यांचं जाळ फळावं. सगळे तुम्हाला बघून होणार. कुणी स्तुती सुमन नाही उधळली. सगळे तिला बघून बाजूला होते. आणि ती बघा म्हणत होती, बघा यांना आवडलंच नाही. तिला जे घातलं होतं ते तीच करणार. तसं हे जग आहे बाई. तुमच्या म्हणण्याने कुणी चालणार नाही. इथपर्यंत की तुमची अवलाद आहे. तुमची पोरं सुद्धा तुमच्या मताने जाणार नाही. तुमच्या विरोधार्थी आहे. म्हणून पर्यावरणाची विरोधार्थी. पर्यावरणाची काय समानार्थी. समानार्थी विरोधार्थी विरुद्धार्थी. हा बघा आता समान एकच येऊ शकतो तो. आणि घरात पर्यावरण विरुद्धार्थी.